की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, जातनिहाय जनगणना करावी, अनुसूचित जातीच्या नोकरीतला जो अनुशेष आहे तो त्याचा भरणा करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा लॉंग मार्च बीडमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आता सुरू झालेला आहे आणि हा लढा लॉंग मार्च जो आहे हा मंत्रालयापर्यंत पोहोचणार आहे. आमचा पहिला मुक्काम हा मांजरसुंबा असेल, दुसरा मुक्काम पाटोदा असेल, तिसरा मुक्काम जामखेड असेल, चौथा मुक्काम आष्टी असेल, पाचवा मुक्काम हा आमचा अहिल्यानगर असेल. या पद्धतीनं आम्ही परिपूर्ण नियोजन केलेलं आहे. तर राज्य शासनाला आमचं या ठिकाणी सांगणं आहे, आमचं म्हणणं आहे की बाबा या आरक्षणाच्या दोन जातीमध्ये तुम्ही भांडण लावून याच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची पुढे तुम्ही बांधून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचं काम करत आहात, हे तुम्ही थांबवलं पाहिजे. अन्यथा या तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण जर लागू केलं तर हा महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी इथला आंबेडकरी समुदाय बंद करेल, हे मात्र आम्ही या ठिकाणी तुम्हाला छातीपणे सांगतो. आमची विनंती आहे, हा लॉंग मार्च आम्हाला पायी चालण्याचं काही आम्हाला हौस नाहीये, परंतु तुम्ही जो आमच्या भारतीय संविधानाच्या आर्टिकलवर ज्या पद्धतीनं तुम्ही घाला घालत आहात, भारतीय संविधानाला कमकुवत करत आहात, हा इथला आंबेडकरवादी समूह पाहू शकत नाही. त्याच्यामुळे हा आक्रोश लॉंग मार्चच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर तुम्हाला जर ही प्रक्रिया थांबवता आली तर थांबवा, नाहीतर आम्ही तुमच्या गाड्या तोडू, फोडू, जळू. पण इथला आंबेडकरवादी या आक्रमकतेनं आता मैदानात उतरलेला आहे.